सर्वसामान्य लोक रोजगाराच्या संधी मागत असताना रस्ते आणि पाखाड्या यांच्यात चक्रव्यूहात अडकलेला प्रत्येक उमेदवार उद्योग रद्द करण्याची घोषणा करण्यातच धन्यता मानत आहे. ही स्थिती अशीच राहिली तर सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास कसा होणार असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या 3ही मतदारसंघात 2 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी प्रमुख लढत आहे, तर एका मतदारसंघात भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी लढत आहे. या 3ही मतदारसंघातील उमेदवार सध्या प्रचाराला गती दिली. मात्र रोजगाराच्या संधी देणाऱ्या प्रकल्पांबाबत हाताची घडी आणि तोंडावर बोट सध्या पाहायला मिळत आहे. कणकवलीत 22 वर्ष होऊन गेली पर्यटन जिल्हा म्हणून, पण अजूनपर्यंत पर्यटनच्या नावाने ठणाणा आहे. त्यामुळे आपली शिकली सवरलेली मुलं आज भारत देश सोडून जे आईवडिलांबरोबर राहायला पाहिजे तर रोजगार नसल्यामुळे ते परदेशी जातात आणि सेटल होतात. त्यामुळे सगळं झालेलं आहे. ते कोणतंही राजकारणी असो, मग कुठच्याही पक्षाचा असो, मला वैयक्तिक कोणाबद्दल बोलायचं नाही आहे, पण असा विषय आहे की या देशामध्ये सगळ्या राजकारणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. कोण आता खरं किती खोटं किती हा प्रत्येकाला विचार करण्यासारखा विषय झालेला आहे. त्यामुळे संधी ही कुठलीच नाही आहे. फक्त प्रचारापुरता लोक बोलतात आणि नंतर विसरून जातात. खोटी आश्वासन देतात, आम्ही हे रोजगार देऊ ते रोजगार देऊ पण काही झालेलं तर मला आढळलं नाही आहे. वास्तविक कोकणामध्ये कोकणामध्ये एवढे समुद्रकिनारे आहेत, एवढे पर्यटन स्थळ डेव्हलप करण्यासाठी यांनी सांगितलं होतं की कॅलिफोर्निया खरोखर हा कॅलिफोर्निया होण्यासारखा आहे, पण काही नाही, शून्य. कुठचीच गती नाही आहे, काही नाही आहे. फक्त प्रचारापुरता येतात मतं मागायला आणि त्यावेळेला सगळे येतात. कुठचाही पक्ष असो त्यावेळेला ह्या सगळ्यांनी त्याच्या बाबतीत विचार करायला हवा. कोकणामध्ये वेगवेगळे प्रकारचे रोजगार येतील, संधी येतील, पण प्रत्यक्ष मुलांना रोजगार नाही आहे. त्यामुळे त्यांना मुंबई पुणा वगैरे असं कुठेतरी आईवडिलांना सोडून जावं लागतं. तर तसे रोजगार निर्माण झाले तर इकडचं स्थानिक रहिवासी जे आहेत, सगळी मुलं आहेत ते नाही आहेत आणि परप्रांतीय येऊन आपल्या जमिनी घेऊन ठेवत आहेत. का आता पुढे डेव्हलपमेंट होईल. मग या जिल्ह्यांनी करायचं काय? हे असंच बसत जायचं का काय करायचं? हे फक्त निवडणुकीपुरता येतात आणि ती मोठमोठी आश्वासनं देऊन जातात, पण बाकी प्रत्यक्षात नंतर काहीच घडत नाही. देवगडमध्ये आधी जे सगळे मूलभूत प्रश्न होते ॲज इट इज तसेच आहेत आणि ते सोडवले गेल्या 10 वर्षातही नाहीत. आता पुढे त्याचं काय होईल कोणास ठाऊक, पण गेली 10 वर्ष पाण्याचा प्रश्न तसाच आहे, गेली 10 वर्ष कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे. मोकाट गुरं असतील, रोजगार निर्मिती असेल किंवा पर्यटनासाठी चालना असेल, असे वेगवेगळे भरपूर प्रश्न आहेत. जे रस्ते तो तुम्ही ख्याल की रस्ते गेल्या 10 वर्षात इतके प्रचंड खराब झालेले आहेत की इथून जाणं म्हणजे मोठी शिक्षाच आहे. रस्ते करतात त्यांचे कॉन्ट्रॅक्टर, पण ते रस्ते डिसेंबरमध्ये केले की पुढच्या 4 महिन्यात एप्रिलमध्ये तो रस्ता उघडून गेलाच पाहिजे अशा जणू हमी भावावरच ते रस्ते करून देतात. जिथे योग्य मटेरियल वापरलं जात नाही, योग्य त्याला दर्जा दिला जात नाही, प्रचंड प्रमाणात करप्शन तर मोठी कीड लागलेली आहे देवगडला. आणि ह्या सगळ्या म्हणजे देवगडमध्ये वरून काही गोष्टी मान्य होऊन येतात, पण इथे आल्यानंतर त्या दाबल्या जातात, त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाही, त्याचा लोकांना बेनिफिट मिळून दिला जात नाही. रस्त्याच्या बाबतीत रस्ते मंजूर करून आणतात, ते करतातही, पण त्याची क्वालिटी इतकी थर्ड क्लास असते, म्हणजे थर्ड क्लास हा पण त्याच्यासाठी शब्द नाही आहे, त्याच्याही पेक्षा लो कॉस्ट क्वालिटी असते की ज्यामुळे सगळे रस्ते तुम्ही आज देवगडमध्ये फिरलात तर इंटरनल रस्ते सगळे खराब झालेले आहेत. ह्याचं कारण त्यांचे कॉन्ट्रॅक्टर असतात, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो आणि रस्त्याची क्वालिटी पूर्णपणे घालवली जाते. या 3ही मतदारसंघात आरोग्य, शिक्षण, पाणी अशा प्राथमिक सुविधांबाबत अंधार आहे. ग्रामीण भागात चांगले रस्ते आणि विजेचे प्रश्न कायम आहेत. रोजगाराच्या समस्या तर मतदारसंघात खूपच मागे आहेत. येथील तरुण शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेर जात आहेत. नोकरीचे पर्याय नसल्याने बाहेर जाण्याशिवाय तरुणांकडे पर्याय नाही. त्यामुळे मतदारसंघाची प्रगतीच खुंटली आहे. ज्यावेळी स्थलांतर थांबेल तेव्हा आपोआपच प्रगतीसाठीचा दबाव येईल. म्हणून या मतदारसंघात उद्योग येणे गरजेचे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मात्र कोकणातील रोजगाराचे मुद्दे घेऊन आज कित्येक वर्षे प्रचार केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र निवडून आल्यावर दिलेली आश्वासने ही नेते मंडळी विसरत आहेत. त्यामुळे कोकणातील रोजगाराच्या प्रश्नावर कायमच प्रश्नचिन्ह पाहायला मिळत आहे. कोकणातील रोजगाराचा प्रश्न केव्हा सुटणार हा प्रश्न चिन्ह आज देखील कोकणवासियांच्या मनात कायम घर करत आहे. न्यूज 18 लोकलसाठी सिद्धराज परब, सिंधुदुर्ग.